बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील हे गाव आवरगाव. स्मार्ट ग्राम आवरगाव अशी या गावची ओळख झाली आहे. या आदर्श ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेकविध लोकोपयोगी उपक्रम इथं राबवण्यात आलेले आहेत. गावात प्रवेश करताच आपल्याला भव्य असं प्रवेशद्वार पाहायला मिळतं. ही आहे भव्य आणि सुसज्ज अशी ग्रामपंचायतीची इमारत. हे गाव पूर्णतः हागणदारी मुक्त गाव करण्यात आलेलं आहे. प्रत्येक घरासमोर शौचालयाचं बांधकाम झालेलं आहे आणि वापरही सुरू आहे. हे गाव उकिरडा मुक्त करण्यात आलंय. दररोज प्रत्येकाच्या घरासमोर घंटागाडी येते आणि कचरा संकलन करते. गाव कचरा मुक्त झालंय. ग्रामपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून रोज सकाळी 6 ते 9 या वेळेत गाव स्वच्छ केलं जातं. गाव कचरा मुक्त झालंय. संपूर्ण गावात 100% शोषखड्डे तयार झालेले आहेत. अर्थातच गाव नालीमुक्तही झालंय. गावात कुठेही सांडपाणी साचू दिलं जात नाही. अर्थातच गाव मच्छरमुक्त देखील झालंय. गावात ठिकठिकाणी आपल्याला वॉश बेसिन पाहायला मिळतात. परिणामी गाव थुंकीमुक्त झालंय. गावात अंतर्गत अशी 2500 वृक्षांची लागवड केली गेली आहे आणि त्याचं संगोपन देखील केलं जात आहे. गावाच्या शिवारात 9000 वृक्षांची लागवड झाली आहे. गावातील मोठ्या वृक्षांभोवती सुंदर अशा ओट्यांचं बांधकाम झालेलं आहे. अनेक वृक्षांच्या भोवताली वीट बांधकामाचे आळे केलेले आहेत. गावात सुसज्ज अशा सार्वजनिक शौचालयाची आणि मुतारीचीही उभारणी केली आहे. इथं पाहायला मिळतो ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी विरंगुळा कक्ष. गावात सुसज्ज अशी ओपन जिम देखील आहे. तरुणांकरिता होम जिम आहे. अर्थातच व्यायामशाळाही आहे. विद्यार्थ्यांकरिता वाचनालयाचीही निर्मिती केली आहे, जेणेकरून मुलांचा कल हा वाचनाकडे अधिक होईल. लहान मुलांकरिता खेळणीयुक्त असं सुसज्ज उद्यान आपल्याला पाहायला मिळतं. खेळाडूंकरिता भव्य असं लाल माती मैदानही तयार करण्यात आलेलं आहे. इथं आहे शुभ कार्यासाठी सभागृह आणि मंगल कार्यालयही. गावातलं स्वच्छ आणि सुंदर असं हनुमान मंदिर आपलं लक्ष वेधून घेतं. हा परिसरही विलोभनीय असा आहे. महिलांकरिता राखीव सभागृह, गणेश मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. इथं आहेत डिजिटल अंगणवाड्या. इथं आहे डिजिटल शाळा. शाळेमध्ये कॉम्प्युटर लॅब आहे. टेक्निकल प्रयोगशाळा देखील आहे. दलित वस्तीमध्ये जांभूळबनही आहे. फळझाडांची लागवड इथं केली गेली आहे. त्याचं संगोपनही केलं जातं. 1 हेक्टर जमिनीवर भव्य अशी सार्वजनिक स्मशानभूमी तयार करण्यात आलेली आहे. या स्मशानभूमीत फळझाडांची लागवड केली आहे. स्मशानभूमीला संरक्षण जाळीही बसवण्यात आली आहे. 4 ठिकाणी गेट आहेत. शुभ कार्यासाठी इथं पाहायला मिळतं सार्वजनिक स्वयंपाकघर. संपूर्ण गावाला पिण्यासाठी आरो फिल्टर पाणी पुरवलं जातं. प्रत्येक घरासमोर नळ जोडणी आहे. परिणामी मुबलक असं पाणीही मिळतं. प्रत्येक झाडाला आणि लाईटच्या खांबांना नंबरिंग केलं गेलंय. घराच्या PTR वरती पती आणि पत्नीस समान हक्क दिला गेलाय आणि तसं नावही नोंदवलं जातं. हे गाव दारूमुक्त आहे. हे गाव गुटखा मुक्त आहे. शाकाहारी आणि व्यसनमुक्त धुलीवंदन साजरं करणारं हे एकमेव गाव ठरलंय. गावात मोठ्या प्रमाणात रंगरंगोटी करण्यात आली आहे. सुशोभीकरण करण्यात आलंय. गावातील नदीवर बंधारे बांधण्यात आलेले आहेत. गाळमुक्त तलाव आणि गाळयुक्त शेतीची कामं मोठ्या प्रमाणात इथं झाली आहेत. गावात नदी, नाले, ओढे खोदून पाणी अडवा, पाणी जिरवा हे काम उल्लेखनीयरित्या झालंय. पूर्ण गाव CCTV निगराणीखाली आहे. प्रत्येक शासकीय इमारतीस रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आलंय. शोषखड्ड्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून पूर्ण गावात बंदिस्त नाल्या बांधण्यात आलेल्या आहेत. इथं आहे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र विहीर.
आवरगाव हे गाव प्लास्टिक मुक्त करण्यात आलंय. परिणामी कचऱ्यावर नियंत्रण मिळवणं गावाला शक्य झालंय. गावात आपल्याला कचरा संकलन आणि कचऱ्यापासून खत निर्मितीचं एक सुसज्ज केंद्र पाहायला मिळतं. महिलांकरिता सॅनिटरी मशीन, डिस्पोजल सहित बसवली आहेत. गावात अनेक ठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत. ठिकठिकाणी नामनिर्देशन फलकही लावण्यात आलेले आहेत. गावातील ग्रामस्थ हे QR कोडद्वारे आपला कर भरत असतात. मेरी पंचायत हे ॲप ग्रामस्थांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यात आलेलं आहे. इथं ऑनलाईन प्रमाणपत्र वितरित केली गेली आहेत. असं हे स्मार्ट ग्राम आवरगाव. गावातली स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, वृक्ष लागवड विशेष आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाकडनं या गावाला पुरस्कार प्राप्त झाला. हे गाव पाहायला नक्की या. आपलं स्वागत आहे. श्री अमोल सर्जेराव जगताप, सरपंच, ग्रामपंचायत आवरगाव, तालुका धारूर, जिल्हा बीड. धन्यवाद.